तर एक अर्धा तास लागला असेल आपल्याला आतमध्ये एंट्री करायला. बोट ब्रिज एक नंबर आहे की नाही, हायटेक. तर युनिफॉर्म पण घालून घेऊ मित्रांनो, म्हणजे आपण आपला नियमात काम करायला मोकळं. कसं आहे खाकी युनिफॉर्म. ओके चला निघायचं आता इथून. आणि रात्री मित्रांनो आपल्याला साहेबांनी सुद्धा पकडलं होतं बरं का. 2 ठिकाणी कर्नाटक पोलिसांनी पकडलं होतं, पण सगळ्या नियमात बसून काम होतं, त्यामुळं मी काय भिडलो डायरेक्ट. हमरी तुमरी झाली थोडी, म्हणजे बोलण्यावरती. बाकी काय टेन्शन नाही दिलं साहेबांनी. पण काय माहिती का, जास्त धटिंग करून पण उपयोग होत नाही. असं आहे मस्त असं वेट हॉटेल आहे. 20 रुपये घेतात बरं का पार्किंगचे. आपली गाडी तिथं लावली होती ऍक्च्युली कार पशी. तर आता निघू. मॅप सेट केलाय. सकाळचे बरोबर 8:30 वाजले आणि कसे मस्त असे आपली अगरबत्ती आता. हा एकदम एक नंबर असा फ्रेग्रन्स येतोय. चला हे आहे बरं का, हा पॉइंट चांगला आहे. जर तुम्ही हैदराबादकडे येत असाल ना, तर इथे थांबू शकताय. सकाळ सकाळी सगळ्या गोष्टी उरकून निघू शकताय. हे पण पार्किंग आहे बघा, एवढं मोठं पार्किंग आहे, भरपूर मोठं आहे. बर बाई ओके बर. 10:24 ना. हा चालतंय ना, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. तुम्ही सांगाल तसं नक्की करू, फक्त चुकीचं रस्ता दाखवू नका म्हणजे झालं. चला मित्रांनो निघूया. कुठं तरी चहा वगैरे घेऊया, कारण आंघोळ केली ना तिथं चहाला टेस्ट नव्हती बिलकुल. मग नंतर ब्रश वगैरे केल्यानंतर चहा झालाच पाहिजे. आज ऍक्च्युली उपवास आहे, त्यामुळं जेवणाचं नियोजन काय आज लागणार नाही. आपल्याकडे एक चिक्कीचं पाकिट आहे, ते तर नक्कीच खाता येईल. त्यामुळं थोडा बॅकअपला ऑप्शन आहेत. आणि बाकी तर ते आपण सोलापूरवरतून काल येताना घेतलेलंच आहे, ते पण भरपूर सारं खायचं आहे. डिझेल तर ऑलरेडी आपण महाराष्ट्रामध्येच भरलं होतं, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. डिझेल टोलचा रिचार्ज ऑलरेडी झाला होता आपला. वेलकम MH12 पुणेकर. तर चला आलो इथं आपण हॉटेलला, गाडी लावू, चहा घेऊ पहिला. मस्त पैकी चहा पॉइंट आहे बघा. आपल्या चहा मस्त अशी. या मित्रांनो चहा घ्यायला. मस्त असं हॉटेल आहे, भरपूर मोठं आहे. बसूया बाकड्यावरती, चहा घेऊया. ऍक्च्युली आपल्याला लागते थोडी गोड चहा. आता यांनी कशी बनवली काय माहिती. मस्त आहे खरंच चहा आहे. 20 रुपये वर्थ आहे त्या चहा. समोरच गाडी लावलेली आहे आणि इथं मागं टोल नाका आहे, आणि त्याच्या अलीकडेच 1 किलोमीटर आपण थांबलो होतो. तिथली चहा नकली होती. ऍक्च्युली मी उठल्या चहा घेतला होता, त्यामुळे मला त्या चहाला चवच नाही लागली. सकाळच्या सगळ्या विधी उरकण्यासाठी चहा गरजेचा असतो, त्यामुळं मग तिथंच सगळं तो पहिला चहा आणि मग सगळं उरकलं आणि मग ब्लॉगची सुरुवात केली. किती काही झालं तर शेवटी फक्त नवरा आणि बायको तेच एकमेकांची साथीदार आयुष्यात. म्हणजे आता त्यांचं वय 70च्या पुढं असेल ऑलमोस्ट त्या बाबांचं. आणि त्यांची आजी म्हणजे त्यांची वाईफ. शेवटी तिच्याच खांद्यावरती डोकं ठेवायचं आणि तिच्याच खांद्यावरती हात ठेवून चालायचं. चला निघूया. तेलंगणा स्टेट मध्ये मित्रांनो जी काही रस्त्याची कामं होतात ना, इकडे जास्त करून सिमेंटचे रोड आपल्याला बघायला भेटत नाही. स्पेशली डांबरी रोडच इकडे बघायला भेटतील, त्यामुळे गाडी अशी एकदम स्मूथली चालते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण जो काही प्रवास केलाय म्हणजे अहमदाबाद ते हैदराबादचा, फक्त आपण ज्यावेळेस रूट चेंज केलं म्हणजे नाशिक प्लस पुन्हा इकडून आलो, त्यामुळे आपले 120 किलोमीटर वाढले. ऍक्च्युली पाहिलं तर 1200 किलोमीटरच रनिंग होते, बट आपल्याला ह्या प्रवासामध्ये बरोबर 1320 किलोमीटरचं रनिंग झालेलं आहे मित्रांनो. आणि ह्या 1320 किलोमीटरच्या प्रवासासाठी मित्रांनो आपल्याला बरोबर 8000 रुपयाचं डिझेल लागलेलं आहे. त्यातले अजूनही 3 पोल शिल्लक आहे, म्हणजे 7000च्या डिझेलमध्ये आपली गाडी 1320 किलोमीटरचा
प्रवास कंप्लीट करते. तर किती ॲव्हरेज पडतोय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपल्याला जी काही गाडी खाली करायला जायचं ना, तर ते हायटेक सिटीचं लोकेशन आहे. त्यामुळे ते हैदराबाद मेन सिटीपासून थोडं राईट साईडला आहे. तिकडं जाऊन गाडी खाली करायची. आणि आज सकाळचा टायमिंग असल्यामुळे आपल्याला रिटर्नचं नियोजन पण लावता येईल, कारण आज आहे शुक्रवार, गाडी रिटर्नला भरलीच पाहिजे. तर असा काहीसा प्रयत्न आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एकदा ॲव्हरेज किती पडला एसीला ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर बरोबर आता इथं नियोजन चाललंय निलेश भाऊंचं पोह्याचं. हे पण दादा आहेत. आपण उरकला चहा आणि आपल्याला निघायचं आता पुढं. तर साईनाथच्याच पार्किंगला, साईनाथच आहे ना, साईनाथच्या पार्किंगला थांबलो. निलेश भाऊंची गाडी दिसते ते बघा, MH50 तिथं लागलेली आहे. आणि त्याच्या पुढं आपल्या हायवेला आहेत गाडी. दादांची गाठभेट घ्यावा आणि मग पुढं जावा. चला आता इथून आपल्याला डायरेक्टली जायचं आहे गाडी खाली करायला हायटेक सिटीला. तर निलेश भाऊंला बरेच जण ओळखत असतील मित्रांनो. ॲक्च्युली आपण जामनगरची एक सिरीज केली होती, त्यावेळेस पण निलेश भाऊ आपल्या बरोबरच होते. आणि रात्रीच आमचं बोलणं झालं होतं. त्यांची रिटर्नची ट्रिप आहे, ती तुम्हाला त्यांच्या ब्लॉगवरती बघायला भेटेल. इन्स्टावरती फुल फेमस आहे निलेश भाऊ, मस्त असे त्यांचे इन्स्टाचे ब्लॉग असतात. तर काल रात्रीच बोलणं झालं होतं आणि मग सकाळी ते बोलले ऑफिसपाशी भेटूया. तर आता भेटलो त्यांच्याबरोबर, चहा नाश्ता उरकला आणि आपण डायरेक्टली रिंग रोडला येऊन पोहोचलो. तर हा आउटर नेहरू रिंग रोड मित्रांनो एक नंबर बनवला आहे हैदराबादमध्ये. आणि जर एअरपोर्टला किंवा बँगलोरला जायचं असेल ना, तर रिंग रोडची राईट साईड घ्यायची, उजवा हाताच्या साईडने निघायचं. आणि जर तुम्हाला रामोजी फिल्म सिटी किंवा विजयवाडा तिकडला बुकिंग असेल ना, तर रिंग रोडची लेफ्ट साईड ट्राय करायची आणि प्रवास करायचा. ॲक्च्युली ह्या रिंग रोडवरती मित्रांनो तुम्हाला फूड कोर्ट किंवा डिझेलची काही फॅसिलिटी नाही आहे. त्यामुळे ते काय सगळं उरकून घ्यायचं तिकडं आणि मग रिंग रोडला एंट्री करायची. तर आता आपण आपल्या लोकेशनवरती जाऊ, गाडी खाली करून इकडेच थांबू. सकाळी आंघोळ वगैरे, त्यामुळे ढाब्यावरती उरकलं, म्हणलं हायटेक सिटीला थांबलं तर काहीतरी बुकिंग पण शोधता येईल आणि मग पुढचा प्रवास सुरू करता येईल. नाही तर मग रात्री आपण परत जाऊ रिटर्न ऑफिसच्या तिकडं आणि ऑफिसला पार्किंगला थांबू. तिकडं पण आंघोळीची वगैरे सोय आहे, पार्किंग आहे, पेड आहे, 120-100 रुपये काहीतरी घेतात. तिकडं जाऊन बुकिंग शोधता येईल. तर चला पहिलं आता पोहोचूया आपण आपल्या लोकेशनवरती जिथं आपल्याला गाडी खाली करायची. आणि मित्रांनो हैदराबादची हायटेक सिटी आहे ना, अशी परफेक्ट बनवलेली आहे ना, एक नंबर असं नियोजन आहे हायटेक सिटीचं. आणि प्रॉपरली जर आपण म्हणतो ना की कुठं फॉरेन कल्चर बघायचं असेल इंडियात, तर हैदराबादच्या हायटेक सिटीला येऊन नक्की बघा. प्रॉपरली मॅनेज केली आहे, प्रॉपरली एकदम परफेक्ट असं नियोजन केलं आहे. तर बरोबर 11:09 झालेत मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो. ॲक्च्युली झालं काय, मग अशी मी आलो ना, तर हा मेट्रो स्टेशन, तर हे लोकेशन नव्हतं, पुढचं लोकेशन दाखवत होतं. मग पुढे गेलो, त्याने हक्क परत राऊंड मारायला लावलं, पूर्ण फिरून यायला लागलं. ट्रॅफिक पोलीस वगैरे धमाल मस्ती झाली. अरे मैं बोला इधर ही जाने का है, मला नाही इधर ट्रॅफिक जाम हो रहा है. मग काय परत फिरवली गाडी, फुल ट्रॅफिक लागलं होतं. आता हे समोर लोकेशन आहे, ते जरा डॉक्युमेंटचं काम करतायत. तर एक अर्धा तास लागला असेल आपल्याला आतमध्ये एंट्री करायला. बोट ब्रिज एक नंबर आहे की नाही हायटेक. चला मित्रांनो निघालोय, आपली मशीन खाली गेली ती बघा इथं समोर गेटवरती. आता इथून बाहेर पडायचंय आणि आपण लोकेशन सेट केलं. ॲक्च्युली आपण जिथं गाडी भरायला जातो तिथं मगाशी निलेश भाऊ भेटले होते ना तिकडं, तर बाहेर पडूया इथून. मगाशी ह्या गेटवरतून सोडलं नाही त्याने मला आतमध्ये, कारण लोकेशन ह्या गेटचं दाखवत होतं. चला बाहेर पडूया आता. आणि मित्रांनो इकडं गाड्यालाही विचित्र चालवत होता, त्यामुळे आहे ना डायरेक्टली पोहोचण्याचा प्रयत्न करू. हे बघा कसलं मस्त असं डिझाईन बनवलं. इंदिरा गांधींचा फोटो आहे तिकडं, ते कसलं भारी हायटेक वाटतं एकदम, म्हणजे डिझाईन भारी वाटतंय. वा वा मस्त, रात्रीची लाइटिंग वगैरे असेल. चला डायरेक्टली पोहोचूया आता आपल्या ट्रान्सपोर्टच्या इकडं, सायबर गार्डन.